तर मैत्रिणी, हे सगळं बघून तुम्हाला काय वाटतंय? आज मी काय बनवणार असेल, तर आता नवीन युनिक काहीतरी बनवते. तर त्याच्यासाठी इथे सगळ्या भाज्या काढून घेतलेल्या आहेत. भाज्यामध्ये मी घेतलेले आहे, पालक घेतलेलं आहे, गाजर घेतलं आहे, टोमॅटो घेतलेला आहे. आणि इथे बघा, चांगलं पालक असं धुवून घेतलं आहे मी. आणि लेटूची पानं पण पाण्यामध्ये टाकली की पटकन खोलली जातात ते. त्याचा वरचा देठ कट केल्यानंतर ही अख्खी पानं निघायला पूर्ण मदत होते अशी. आणि तुम्ही जर व्हेज असाल तर व्हेजमध्ये मग या अशा ब्रोकोली, मशरूम हे सगळं एकत्र घेऊन अशा भाज्या सॉटे करू शकता. आणि चिकन खात असेल, फक्त एलेटूचे पत्ते कच्चेच धुवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये चिकन पेरी पेरीवालं चिकन पेरी पेरी मसाला असतो, त्याच्यामध्ये तुम्ही एलेटूच्या पानांमध्ये खाऊ शकता. पण इथे मी काय काय घेतलं बघू शकता. गाजर आहे, लसूण आहे, लाल मिरची कट करून घेतली, पालकचे पानं, थोडा सोया सॉस, थोडा शेजवान सॉस आणि काळी मिरी पावडर आणि मीठ आहे. इथे मी कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये ऑइल टाकते. ऑलिव्ह ऑइल टाकल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण चांगलं सॉटे करायचा, त्याला असं लाल नाही होऊन द्यायचा किंवा क्रिस्पी नाही होऊन द्यायचा. हे सगळं करताना पटापट हात चालवायचा, फक्त याच्यामध्ये कसं सॉटे करत राहायचं आहे. तर लसूण टाकल्यानंतर मिरची टाकायची, थोडंसं पटकन हे करून घ्यायचं. आणि त्याच्यामध्येच आपल्याला शेजवान सॉस टाकायचा, त्याच्यामध्ये लगेच ताबडतोब सोया सॉस टाकून घ्यायचा. त्याच्यामध्ये आपल्याला हे इथं काळी मिरी टाकून घ्यायची आहे, मीठ पण ॲड करायचं आहे. मीठ ॲड केल्यानंतर मीठ थोडं कमीच टाका, सोया सॉसमध्ये मीठ असतं. हे आपल्या धुतलेल्या बारीक कट केलेले पालक आणि गाजर छान असं उभं कट करून घेतलं आहे. लेटूची पानं टाकले ते बघा, थोडं पाणी सुटतं, पण थोडं हाय फ्लेमवरती पाणी याला सुकवून घ्यायचं. आणि हे बघा, बोलमध्ये सर्विंग करायचं आणि त्याच्यामध्ये सफेद तीळ टाकायचे. आणि तुम्ही जर डाएट करत असाल तर रात्रीच्या जेवणासाठी एवढं पुरेसं आहे. आणि खूप छान लागतं आणि खूप टेस्टी लागतं. नक्की बनवा आणि कसा वाटला व्हिडिओ, कसा नाही कमेंट करून सांगा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय.